फ्रेंड्स, श्री शिवाय नमस्तुभ्यम. चला तर नवीन ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि मी आहे ना आता म्हणजे स्वयंपाक करते. बाकी सगळे कामं करून झालेले आहे. आधी स्वयंपाक करते आणि मला आहे ना साय खूप जास्त गोळा झाली, तर साय फिरवून घ्यायची आहे. आणि यांनी बाजार आणून दिला पूर्ण मला पिशवी भरून, तर तो आत्ता लावायचा आहे. सगळ्यात आधी स्वयंपाक, नंतर मग हे कामं करते. आणि कपडे खूप जास्त निघाले होते कारण की 3 दिवस लगातार बैरमला गेलो, तर खूप सारे कपडे निघाले होते. तेच क्लीन करणं सुरू आहे, थोडे 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 थोडे. आणि तब्येत जरा जास्त खराब झाली होती कारण की 3 दिवस जाणं येणं सुरू होतं बैरममध्ये. तर माती धूळ जे काही नाकातोंडात जाते ना, तर सर्दी खोकला ताप असं सगळं काही झालं होतं. तर आत्ता कुठं बरं वाटतं आहे म्हणून मग ब्लॉगला सुरुवात केली. म्हणूनच माझे ब्लॉग पण मदत आले नाही. तर चला सुरुवात करते नवीन ब्लॉगला, नवीन कामांना. आणि सगळ्यात आधी स्वयंपाकामध्ये म्हणजे भाजीमध्ये मी बनवणार आहे वालाच्या शेंगा. तर ह्या आहेत वालाच्या शेंगा, तोडून घेतल्या. चला तर सगळ्यात आधी भाजी पोळ्या सगळं करते. नंतर मग दुधाची साय फिरवायची आहे, बाजार लावून घ्यायचा आहे, ते पण करून घेते. तर बघा फ्रेंड्स, ह्या आहेत वालाच्या शेंगा. या शेंगाचीच मी भाजी बनवणार आहे. आणि खूप प्रकारे ह्या भाज्या बनवल्या जातात, मोकळ्या किंवा रश्श्याच्या. तर ह्या भाज्या अशा असतात की मोकळ्यात जास्त छान लागतात, रश्श्याच्या बनवल्या तरी छान लागतात. तर भाजीसाठी सगळ्यात आधी कांद्याची पाल, भरपूर अशी कांद्याची पाल त्यामध्ये चिरून घेते. कारण की या दिवसाची हिरव्या भाज्या आणि कांद्याची पाल ह्या खूप जास्त असतात. तर त्यामध्ये कांद्याची पाल मी वापरणार आहे, कांदा न वापरता कांद्याची पाल टाकणार आहे, बघू शकता. तर ती चिरून घेतली. टोमॅटो म्हणजे जे मसाले आपण भाजीमध्ये वापरतो तेच मसाले वापरून ही भाजी बनवणार आहे. तर बघा किती सारे कांद्याची चिरून घेतलेले आहे. तर मी ही जी भाजी बनवणार आहे ना, बिलकुल साधी सिंपल भाजी आहे. त्यामध्ये वेगळं काय, तर शेंगदाण्याचं कूट किंवा मग तिळाचं कूट, या दोनपैकी आपण एखादं कूट वापरून ही भाजी टेस्टी बनवू शकतो. मध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट, कारण की मला शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी जास्त आवडते. तिळाचं कूट टाकून पण आपण बनवू शकतो, पण मी बनवत नाही, मला ती कडसर लागते भाजी. सगळेजण बनवतात पण मी नाही बनवत. मी शेंगदाण्याचं कूट वापरूनच ही भाजी बनवते. आणि तीळ आहे ना, हे थोडेसे कडवट असतात. आत्ताचे तीळ तर अजिबातच कडवट नाही आहेत, आधीचे राहायचे कडवट तीळ. कारण की आई जेव्हा भाजीमध्ये तीळ टाकायची ना, तर तेव्हा ती भाजी थोडीशी अशी कडवट लागायची. कारण की आधीचे तीळच तसे असायचे, त्यामध्ये काळे तीळ पांढरे तीळ असे मिक्स ह्या तीळ राहायचे. पण आत्ताचे तीळ आहेत ना, हे पांढरे शुभ्र आणि खूप टेस्टी आहेत. त्यामध्ये कडवटपणा पण नाही आहे. तर बघा मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. आणि ही भाजी आता यामध्ये घालायची, म्हणजे ह्या शेंगा यामध्ये घालायच्या. बघू शकता ह्या शेंगा आहेत, तर थोड्या जाडसर तोडून घेतल्या मी. यापेक्षा बारीक पण तोडू शकतो. पांढरा वाल आणि हिरवा वाल, तर अशा ह्या दोन्हीही शेंगा यामध्ये आहेत. तर भाजी एक उकळी आली की भाजीला छान ही भाजी बनवून जाते. आणि तोपर्यंत मी वरण भाताचा जो कुकर आहे तो पण लावून घेते. मोकळी भाजी जर बनवली ना, तर त्यासोबत डाळ म्हणजे वरण बनवावंच लागतं. आणि मुलांना पण रोज बिलकुल वरण भात पाहिजेच असतं, म्हणून मग आत्ता मी लावून घेत आहे वरण भात. म्हणजे मोकळी भाजी पण होऊन जाते आणि त्यासोबत जेवायला वरण पण होऊन जातं. आणि मुलांची पण इच्छा पूर्ण होऊन जाते, कारण की मुलं आहेत ना, एकदा वरण भात खाल्ल्याशिवाय म्हणजे त्यांचं पोटच भरत नाही असंही म्हटलं तरी चालेल. भाजी कोणतीही असो ती थोडीशी घेतात, पण वरण भात घेतल्यानंतरच त्यांचं जेवण पूर्ण होतं. मला पण आधी अशीच सवय असायची, म्हणजे हीच सवय होती आधी. आणि आत्ता ती सवय कमी झालेली आहे. आपण पूर्ण ताट वाढून जेवायला घेतो, पण मुलं तसं करत नाहीत. तर बघा हा आहे सकाळी आणलेला भाजीपाला, तो मी आत्ता टी व्हीजवळ बसून तोडून घेत आहे, कारण की समोर सुरू आहे शिवपुराण. आणि त्यासोबतच मग माझे कामं पण होऊन जातात, म्हणजे भाजी तोडल्या जाते. नाहीतर मग उन्हात जर म्हटलं तर गॅलरीमध्ये जाऊन बसावं लागणार.
आणि म्हणूनच मी टी व्ही जवळ बसलेली आहे, म्हणजे माझं शिवपुराण पण पाहिलं होतं आणि भाजीपाला पण तोडणं झाला. आणि बघू शकता तो मी सगळा फ्रीजमध्ये लावलेला आहे. आणि नंतर आली जे कामं राहिले होते ना, कारण की शिवपुराण म्हटले की सगळे कामं राहून जातात. कधी कधी करते मी पूर्ण, पण होत नाहीत ते कंप्लीट नाही पाहिजे. अरे सकाळी तूप फिरवणं नाही झालं तर आता फिरवून घेत होते. साय खूप जमा झाली होती ना. चलो, सकाळी फिरवणार होती तूप, पण ते सकाळी काही जमलं नाही. चल आत्ता करून घेते. आणि हे बघा एक मोठं काम, सकाळपासून मी साईचा गंजा हा बाहेर काढून ठेवला होता. नंतर दुपारी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवला, कारण की तो गरम होत आला होता. आणि थंड साय असली तरच ती छान फिरल्या जाते आणि तूप लवकर निघतं. थंडीचं तर खूपच छान लवकर निघतं. तर मी पुन्हा तो फ्रीजमध्ये गंज ठेवून दिला. आणि आता संध्याकाळ झाली. संध्याकाळी मग मी साय फिरवून घेत आहे. आणि अजून एक मोठी गोष्ट की संध्याकाळी तूप हे तपवायचं नसतं, म्हणून मग मी फक्त आता गोळा काढून ठेवते लोण्याचा. नंतर तो फ्रीजमध्ये ठेवणार आहे स्वच्छ करून, म्हणजे 2-3 पाण्याने धुवून. नंतर मग सकाळी तो तपवायला ठेवणार आहे. आणि बघा किती छान लोणी निघत आहे. आणि एवढं कडक टाईट लोणी निघतं की नाही, तर हाताला पण लागत नाही. उन्हाळ्यामध्ये हेच असतं की हाताला चिपकतं किंवा मग भांड्यांना लागतं. आणि मेन म्हणजे कडक गोळा निघत नाही. त्यामध्ये गरम पाणी, थंड पाणी असं वापरू मग ते लोण्याचं तूप बनवावं लागतं. आणि बघा यामध्ये हिवाळ्यामध्ये मला तर खूपच साय फिरवायला आवडते, हेही म्हटलं तरी चालेल. आणि साय खूप जास्त जमा झाली होती, म्हणून मग आता ते फिरवून घेत आहे. संध्याकाळची वेळ आहे, आता थोडा स्वयंपाक पण कमी करायचा होता, म्हणून मग आत्ता हे एक काम करून घेतलं. आणि बघा पूर्ण लोण्याचे गोळे या भांड्यामध्ये काढून घेतले. आणि बघा खाली किती सारा पसारा झाला. तर हे आता सगळं आवरून नंतर मग मला बाकी म्हणजे स्वयंपाक पण बनवायचा आहे, थोडासाच करायचा आहे, कारण की सकाळचा स्वयंपाक आहे बाकी, म्हणून मग थोडासा त्याला सोबत म्हणून काहीतरी करायचं. आणि हे भांडे जे असतात ना, हे गरम पाण्यानेच धुवावे लागतात. बघू शकता मी केलं गरम पाणी, नंतर मग हे भांडे सगळे धुवून क्लीन करून ठेवलेले आहे, नाहीतर मग ते सकाळपर्यंत तसेच राहतात. म्हणून मग मी जेव्हाचं तेव्हाच काम करून घेते. आणि हे घरी आले तर यांनी बघा काय आणलं, तर 2 लिटर सोबत दूध घेऊन आले. तर मग मागच्या वेळी जेव्हा 1 लिटर दूध आणलं होतं तेव्हा मी तांदळाची खीर बनवली होती. आता 2 लिटर आणलं, तर उद्या सकाळी मी बनवणार आहे. तर रसमलाई मी बनवणार आहे उद्या सकाळी. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.